उल्लेख आहे का निवेदनामध्ये नाहीतर बनवायचे रस्ता रोकोचं असलं तरी करता येईल सांगा.
सांगू नका एक साईड बसायचं दोन साईड सगळे शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शेतकरी काय मागणीसाठी बसलो आमच्या विठ्ठल काकडे श्रीराम काकडे विठ्ठल काकडेना सोयाबीनचं पैसे दिलं नाही तर कोणत्या साली घातलं त्यांच्याकडे सोयाबीन सोयाबीन कोणत्या साली त्यांच्याकडे घातलेलं आहे आता घातलं ह्या वर्षी किती 2025 जवळजवळ माझं 3.5 लाख आहे तर. तुमचं गाव कुठलं माझं गाव पिंपरी. पूर्ण नाव काय आकाश रमेश मोहिते. आपलं 1 लाख रुपये आहे. नाव काय आपलं लक्ष्मण मल्कार्जुन गांधले. गाव कुठलं पिंपरी. ताई आपलं गाव कुठलं मी जराबाई अमोल जाधव. माझ्या बहिणीचे माझ्या वडिलांचे पैसे आहेत मिलिंद काकडेकडे 8 लाख रुपये आहेत. 2 वर्ष झालं सोयाबीन घालून आज देतो उद्या देतो म्हणून आम्हाला नादी लावलेला आहे मिलिंद काकडे आणि विठ्ठल काकडे यांनी. आज माझ्या बहिणीचं लग्न व भावाचं लग्न या पैशामुळे थकीत झालेलं आहे. तरी ह्यांना अटक झालीच पाहिजे व शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे एवढी विनंती आहे. आपलं नाव काय माझं नाव पोपट साळुंके. काय कुठल्या मागणीसाठी आज आपलं आंदोलन चालू आहे सोयाबीनच्या पैशासाठी किती आहेत माझे 2.25 लाख आहेत. कुणाकडं प्रणील आपलं काय मिनिल काकडे कोणत्या वर्षी घातलेलं आहे सोयाबीन या वर्षी दिपावळीमध्ये त्यातलं काय दिलं नाही तुम्हाला काय काहीच दिलं नाही. ताई आपलं नाव काय सत्यशिला धोंडराम वाडी सुरडी. तुमचं काय सोयाबीन घातलेलं आहे. किती रुपये त्याच्यावर 2 वर्षाचं 3 वर्षाचं आहे आमचं सोयाबीन. 15 लाखाचं सोयाबीन आहे. आज देतो उद्या देतो म्हणून दिलेलेच नाही. मुलाच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते म्हणजे देतो देतो म्हणून दिलेच नाहीत आमचे पैसे. न्याय मिळावा एवढा शेतकऱ्यांना. हो भाई आपलं काय नाव विकास दिनकर मोदर. कुठलं गाव उतमी काय बरं. किती आहे आपलं सोयाबीन आपलं सोयाबीन 36 क्विंटल आहे. किती आहेत रक्कम आता अडकलेली आपली रक्कम 2.25 लाख रुपये आहे. काय म्हणतात अडकवले काय म्हणते देतो देतो म्हणून दिले नाहीत पैसे. हा देतो म्हणलेच नाही देतो दिले नाहीत पैसे. मावशी तुमचं नाव काय दिलीप कासतकर कुठलं गाव किनी. तुमचं किती रक्कम आहे तेवढ्या 8 लाख आहेत. आता आपलं माझं नाव अंजली सचिन सूर्यवंशी. सोयाबीनचे 6.5 लाख आहेत. सांजा इथून आहे. सांगा मग ताई आपलं मनीष आनंद किशोर सुरडी 2 लाख रुपये सोयाबीनचे. तुमचं नाव काय मनीष आनंद किशोर दोंडे. ताई आपलं काय वृषाली विजय कुमार काटकर. किती रुपये आहेत आपले आमचे 1.5 लाख आहेत. कुठलं गाव सुरडी. हो ताई आपलं ताई आपलं नाव काय? माझे नाव भाग्यश्री विकास खुने. बातंब्र्याचं आम्ही. आमचे सोयाबीनचे 20 लाख रुपये आहेत. 20 लाख काय म्हणते अडकवाले आम्हाला माहित नाही म्हणते ती मेला त्याच्या मागे पैसे गेले देत नाहीत म्हणाले.
आपलं नाव काम आहे किती सोयाबीन आपलं 33 क्विंटल त्याचं काय पैसे दिलेच का त्याने 10,000 रुपये दिले. बेजबाबदार अधिकाऱ्याचं करायचं काय? बेजबाबदार अधिकाऱ्याचं करायचं काय? मागण्या आमच्या मान्य करा. काय मागणे? आमचे सोयाबीनचे पैसे विठ्ठल श्रीरंग काकडे यांच्या आरतीला माल घातलेला आहे आणि तो घालून पण आता बरेच दिवस झालं आणि गेल्या 10/11/2025 पासून आम्ही कलेक्टर ऑफिस DDR मार्केट कमिटी सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत तरी आमच्या पैशाचं कोणीच काय दखल घेतलेली नाही आणि आज आम्ही उपोषणाचं निवेदन परवा आम्ही किती तारखेला दिलं काहीतरी 23 तारखेला आम्ही निवेदन दिलं आणि त्याप्रमाणे आज आम्ही सगळेजण उपोषणासाठी बसलेलो आहोत. काय मागणे? आमच्या मागण्या आहेत आमचे सोयाबीन हरभरा आणि पिकाचे पैसे आहेत ते पैसे मिळण्यासाठी आमच्या मागण्या आहेत. किती पैसे आहेत? आता तसे मार्केट कमिटीच्या हिशोबानं 10 कोटीच्या आसपास झाले आता त्यांचं सगळं आम्ही तिथं बघितलं तर 10 कोटी झाले. काय म्हणते तर ते तुम्हाला? ते काय आम्हाला काहीच कळलं नाही ना काय झालंय काय नाही पैसे कधी मिळणार आहेत गुन्हा नोंद नाही वारंवार आम्ही भेटून सुद्धा आमचं काहीच झालेलं नाही कुठलं. जिल्हाधिकारी काय म्हणले? जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन घेतलेलं आहे आमचं. नाही या संदर्भात काय कारवाई करू असं सांगितलं हो का? सांगितलं त्यांनी आमची मिटिंग घेतली होती हा. पण काहीच आम्हाला त्याचं काय माहित होईना गुन्हा नोंद झालाय नाही झाला कधी घेतली मिटिंग जिल्हाधिकाऱ्यांनी? बरेच दिवस झाले. मी अमोल जाधव शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष धाराशिव. ह्याच्या विषय असा झाला की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आरोपी मार्केट कमिटी आहे. कारण जर एखाद्या शेतकऱ्यांना माल तारण जर सोयाबीन ठेवायचं असेल हे करायचं असेल तर त्याची 7 बारे घ्यायचं जरी माल ठेवायचा असेल तर डॉक्युमेंट 7 बारे हे घेतले जातात आधार कार्ड घेतलं जातं. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हे मार्केट कमिटीने केला आहे कारण ह्याच्यामध्ये कुठलंही लिखाण नाही कुठली आवक जावक मार्केट कमिटीकडे नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये एक सुमित डांगे काहीतरी एक मुकदमा आहे त्याच्यामध्ये तर त्याच्या आणि दुसरे एक जण असे 2 मुकदमा आहे तर त्या मुकदमाच्या नावावर सुद्धा बऱ्यापैकी सोयाबीन ठेवलेला आहे बऱ्यापैकी हरभरा ठेवलेला आहे. त्यांनी मार्केट कमिटी शेतकरी फसवणूक केलेली आहे. ह्याच्यात जर मार्केट कमिटी जर सक्षम असते तर हे शेतकरी पैसे महागच भेटलेले असते म्हणून मार्केट कमिटी सक्षम नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला आतापर्यंत पैसे मिळालेले नाहीत. जर आमचे शेतकरी पैसे नाहीत मिळाले तर आम्ही 5 तारखेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला आहे आणि 5 तारखेला जर नाही पैसे भेटले तर 6 तारखेला संपूर्ण शेतकरी आत्मदहन करणार आणि ह्याला संबंधित कलेक्टर प्रधानमंत्री मुख्यमंत्री परत जे डिपार्टमेंट DDR मार्केट कमिटी हे आमच्यावर ही जबाबदार राहतील त्या गोष्टीला. किती शेतकरी आहेत जिल्ह्यातले? साधारण 300-400 शेतकरी आसपास आकडा चालला आहे. 10 ते 12 कोटीच्या आसपास रक्कम चालली आहे. मला सांगा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की माझ्या शेतकऱ्या देठाला काडीला सुद्धा हात लागला नाही पाहिजे तिथं तर शेतकऱ्याच्या आखी फसवणूक झालेल्या आहे त्याच्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे सोयाबीन 3-3 वर्ष 4-4 वर्ष शेतकऱ्यांनी भाव नसल्यामुळं किंवा मालतारण चालू नसल्यामुळं किंवा हमी भाव चालू नसल्यामुळं शेतात घरी दर पडून ठेवलं आणि ते सोयाबीन ह्या विठ्ठल काकडे आणि मिलिंद काकडे ह्यांच्या अडचणी निघून घातलं. परंतु त्यांनी आत्ता पैसे देतो मग पैसे देतो मग त्यांना चेक पण दिले तर ते चेक बाउन्स पण झाले तर त्याच्यावरही कुठला गुन्हा दाखल झालेला नाही आणखी. तर आमची अशी मागणी आहे की त्या चेकच्या आधारे ह्याच्या आधार सगळे त्याच्यावर गुन्हे दाखल करून जे आरोपी आहेत किंवा त्याच्यामध्ये इतर जे आणखी आरोपी निघतील तपासामध्ये त्या आरोपीला त्वरित अटक करावी अन्यथा आम्ही ह्या रस्त्यावर उठणार नाही. मूळ खरेदीदार तर मयत आहेत वाटतं ना? मूळ खरेदीदार कोण मयत नाही फियत नाही. मूळ खरेदीदार विठ्ठल काकडे आणि मिलिंद काकडे येते. सुनील काकड्याचा संबंधच नाही. सुनील काकड्याचा काय संबंध त्याच्या नावावर लायसन नाही काय लिगली लायसन नाही किंवा काहीच नाही त्याच्यामुळे सुनील काकडे सुनील काकडेचा संबंध ह्याच्यामध्ये काहीच नाही. ह्याच्यात मिलिंद काकडे आणि विठ्ठल काकडे ह्या दोघांचा संबंध आहे.
आता हे समजा आत्महत्या प्रकरण झाल्यामुळे आपल्या समोर आले, असे इतर आडत्यावर पण असा प्रकार असू शकतील ना? असू शकतंय. मी काय म्हणतोय, बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही. जसं आज हे उघडकीला आलंय तसं अनेक सुद्धा मार्केट कमिटीवाले काय दुकानदार असतील त्यांनी सुद्धा अनेक फसवणूक केलेली असेल किंवा त्यांच्याकडे काय पण थकीत पैसे असतील. त्याच्यामुळं ही सगळ्याची चौकशी आता DDRने बसून करायची आहे. मार्केट कमिटीची चौकशी करायची. जर मार्केट कमिटी ह्याच्यामध्ये दोषी असेल तर मार्केट कमिटी सुद्धा बरखास्त करावं लागेल ह्यांनी. कारण ह्याच्यात मूळ आवक जावक हे मार्केट कमिटी दप्तर पाहिजे होतं. एखाद्या मुनिमाच्या नावावर जर तुम्ही 10,000 टन जर माल ठेवत असेल तर ते माल आलता कुठनं, त्याचे हे झाले का, तुम्ही त्याचा शेष घेतलाय का, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. जोपर्यंत चौकशी होत नाही, जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही, मार्केट कमिटी बरखास्त होत नाही, तोपर्यंत शेतकरी एक पेरणीतला उठणार नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी एकजुटीचा. आज 400 शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. हे फसवणूक त्यांना डुप्लिकेट चेक देण्यात आलेले आहेत, डुप्लिकेट पावत्या देण्यात आलेल्या आहेत त्या, आणि 14 ते 15,000 कोटीचा 14 ते 15 कोटीपर्यंत हे रक्कम जाते. आणि हे रक्कम ह्या शेतकऱ्यांनी त्यांचं सोयाबीन असेल, त्यांचं उडीद मूग असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, ते